अजब रमा राघवची जोडी. तुमची मुलगी काय सांगते हे तुम्हाला ऐकू येत नाहीये का? आणखी किती खालची पातळी गाठणार आहात तुम्ही? अहो तुमच्या श्रीमंतीचा माज गुंडा आणि निघा इथून. आणि कृपा करा आता परत तुमचा चेहरा आम्हाला दाखवू नका. तुमचा आणखीन अपमान होऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे या आता तुम्ही. या नाही रे, जा म्हण. अहो जा ना. I'm sorry. I'm sorry. I'm really very sorry. माझ्या बॉम्बला ना राग सहन होत नाही. तिचा राग आउट ऑफ कंट्रोल जातो आणि मला जर का त्रास होत असेल ना तर तिचा राग अजूनच आउट ऑफ कंट्रोल जातो. सॉरी सॉरी. अगं पण राग व्यक्त करण्याची सुद्धा एक पद्धत असते. आमच्या तोंडावर पैसे फेकायचे, माझ्या नातीवर हात मारायचा, ही कुठली पद्धत आहे ग? बॉम्बे असं वागायला नको. मला गरज खूप गिल्टी वाटतंय. सॉरी सॉरी सॉरी. रमा मॅडम, खरं तर तुम्ही भिकाऱ्यांपेक्षा घातक आहात. खरे डाऊन मार्केट तर तुम्ही आहात. तुम्ही अहो तुमच्या श्रीमंतीचा माज गुंडा आणि निघा इथून. या नाही रे, जा म्हण. वेळ तांबड्याची ती श्रुती बाकीच्या बायकांपेक्षा तीच जास्त बोलत होती. आणि रमा रमा फक्त ऐकत होती. या लोकांनी काय जादू केली आहे माझ्या रमावर. माझ्या रमाने मला निघून जायला सांगितलं. मला लावण्य परांजपेला निघून जायला सांगितलं. नाही आता ह्या कुटुंबाचं ना मी जगणंच असह्य करून टाकणार. आणि सुरुवात श्रुतीपासूनच करेन. नाही तिला जन्माची अद्दल घडवली ना आणि नाही या कुटुंबाला रस्त्यावर आणलं ना तर नावाची लावण्य नाही मी. तरच माझी रमा मनाने सुद्धा माझ्याजवळ परत येईल. सायलेन्स सायलेन्स. काय चाललंय? अरे ही सॉफ्टवेअर कंपनी आहे का फिश मार्केट? केवढा गोंधळ चाललाय. सॉरी सर, आज बोला ना सर. ओके, आपल्या ऑफिसचे नवीन नवरा नवरी आले की नाही? हो सर आलेत ना. वैभव सर लाजलाय काय? पुढे या ना. मिस्टर अँड मिसेस देसाई. वा. वन मोमेंट. हे तुम्हा दोघांसाठी आपल्या ऑफिस कडून वेडिंग गिफ्ट. अरे काय झालंय? तुम्ही सगळे टाळ्या का वाजवताय? मिस्टी, आपल्या ऑफिसचे नवीन लव्ह बर्ड्स आलेत ना, त्यांचं आम्ही टाळ्या वाजून वेलकम करतोय. आय मीन आपल्या ऑफिसचं न्यूली मॅरिड कपल आहे ना, मिस्टर अँड मिसेस देसाई, म्हणजे हनी आणि वैभव, त्यांचं वेलकम चाललंय. राघव सर हे बघा, बबली सरांनी आम्हाला वेडिंग गिफ्ट दिलंय. सर पण हे नक्की आहे तरी काय? टर्मिनेशन लेटर. अरे हनीमून पॅकेज आहे, केरळ फॉर कपल्स.
थँक्यू सर. थँक्यू सर. अरे थँक्स नको म्हणू रे. अरे हे बघ, तुझं आणि हनीचं लग्न लावून दिलं आमची रिस्पॉन्सिबिलिटी होती. आता त्याच्या पुढची रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही पूर्ण केलेली आहे, तुम्हाला हनीमूनला पाठवायची. पण या पुढची रिस्पॉन्सिबिलिटी तुलाच घ्यायची आहे. आय मीन हनीची काळजी घेण्याची रिस्पॉन्सिबिलिटी फॉर लाईफ टाईम आहे. येस सर. सर, राघव सर, रमा, तुमच्यामुळेच आमचं लग्न होऊ शकलं. खरंच. नाहीतर हनी आता तिच्या त्या नवऱ्याबरोबर हनीमूनला जात असती आणि तुम्ही सगळे माझं फ्युनरल अटेंड करत असता. वैभव, वैभव सर, आता का तुम्ही हे सगळं बोलताय? शेवटी सगळं चांगलंच झालं, हो की नाही? खरंच तुम्ही दोघांनी मिळून जी काही जादू केली ना ती कमाल होती. रमा, तू हिम्मत दाखवून आधी माझं ते लग्न थांबवलंस. आणि राघव सर, तुम्ही आमच्या लग्नासाठी आमच्या पॅरेंट्सची परमिशन मिळवून दिली. तुम्हाला जितकं थँक्यू म्हणावं तितकं कमीच आहे. अरे मी तर आधीपासूनच म्हणतोय की दोघं मेड फॉर इच अदर आहेत. ती दोघं एकत्र आली ना तर डोंगर सुद्धा हलवू शकतात. व्हॉट्स आहे? हो खरं सर, ते दोघं एकमेकांपासून किती वेगळे आहेत तरी ते दोघं एकत्र बॅलन्स आउट करतात. हो ना, आणि ह्यांच्या नावांपासून सगळं किती परफेक्टली मॅच करतं. रमा, राघव. येस, 3 cheers for रमा राघव. Hip 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 hip. बबली सर, ते रक्षाबंधन ॲपचा ब्लूप्रिंट तुम्हाला मेल करायचा, मी लगेच. Okay? Enough is enough. Now get back to work. Come on. Hurry up. Come on. रमा, राघव. How dare they? नाही, मी माझा अपमान सहन करणार नाही. मी सहन करणार नाही. असा घाव घालेन ना की त्या पुरोहिताच्या घराचे तुकडे तुकडे होतील. हाऊ डेअर दे इन्सल्ट लावण्या. अहो, तुमच्या श्रीमंतीचा माज गुंडाळा आणि निघा इथून. आता परत तुमचा चेहरा आम्हाला दाखवू नका. या नाही रे. हॅलो रोहित, गजानन पुरोहित, माझ्या मुलीला तुझ्या घरी दोन्ही भांडी करायला लावतोस. माझ्या रमाला माझ्यापासून तोडायला निघालायस. आता या गोष्टीचा बदला म्हणून तुझ्या मुलीचे मी असे हाल करेन ना की ते तुला मुकाट्याने बघत राहावे लागतील. अहो, गोळ्या घेतल्या का तुमच्या? अहो, लक्ष कुठे आहे तुमचं? गोळ्या घेतल्या का असं विचारते मी तुम्हाला. हो, घेतल्या. अहो, काय कसला विचार करताय? नाही, कुठे काय. माझ्यापासून लपवताय? अहो, आपल्या संसाराला इतकी वर्ष झाली आहेत आता. तुमच्या मनातलं मी नक्कीच ओळखू शकते. सांगा बरं, काय झालंय? कसल्या काळजीत आहात? शालिनी, रवी, शुक्र, बुध यांची युती झाली आहे.
आता हे सगळं जर मला कळायला लागलं असतं तर मी तुमच्यासारखेच विद्वान झाले असते ना. मला नीट सांगा काय झाले ते. हे बघ शालिनी, या ग्रहांची युती झाली म्हणजे ग्रहदशा आपल्यासाठी चांगली नाही. म्हणजे पुढचे काही दिवस खडतर जातील असं दिसतंय. हे बघ शालिनी, आपल्या घरावर एखादं संकट देखील येऊ शकतं. तेव्हा अहो घरावर संकट म्हणजे नेमकं काय होणार आहे? मला नीट सांगा. म्हणजे घरातल्या कुणाला काही होणार आहे का? कुणाची काही तब्येत बिघडणार आहे का? किंवा अपघात? अहो नक्की काय होणार आहे? मला नीट सगळं समजावून सांगा ना. अहो मला खूप खूप कसं तरी होतंय, जीव घाबरा व्हायला लागलाय माझा. मला नीट सांगा. शालिनी शांत हो. तू ही अशी काळजी करायला सुरुवात करशील ना म्हणून मी सांगत नव्हतो. शालिनी हे बघ, संकट येईल पण ते कुठल्या स्वरूपात येईल हे मी आत्ता नाही सांगू शकत, पण काहीतरी घडणार हे नक्की. म्हणताय ते बरोबरच आहे. सकाळी आलं ते सुद्धा एक संकटच होतं. काय म्हणजे काय घडलं आज? अहो आज सकाळी त्या लावण्यातही घरी आल्या होत्या. लावण्यातही आणि इथे? अगं पण गिरीश रावांनी त्यांना इथे यायला मनाई केली होती, पण मग त्या कशा काय इथे आल्या? बरं काय म्हणाल्या काय? त्या काय म्हणणार? त्या साधं सुद्धा काही बोलतच नाही. त्यांचा आवाज थेट चढतोच. अगं हो, पण काय म्हणाल्या? या लावण्याताईंना ना चांगल्या वाईटाची पोचच नाही, हे आपण आधीच पाहिलेलं आहे. पण आता तू जे काही सांगितलंस ती म्हणजे हद्दच झाली. नाही शालिनी, तुझीच चूक झाली. त्या इथे आल्या बरोबर तू मला कळवायला पाहिजे होतंस. हो त्याने काय झालं असतं? तुम्ही पूजेसाठी मंदिरात गेला होतात ना, तिथे तुम्हाला काय आणि कसं कळवणार? शालिनी, संकट काळ सुरू झाल्याची लक्षण आहेत ही. नाही असं म्हणू नका. ते आता परत नाही. शालिनी, या अशा भ्रमात राहू नकोस ग. आपल्या घरात त्यांचा एवढा मोठा अपमान झाल्यावर त्या शांत बसतील का? नक्कीच काहीतरी वावग करू शकतील. हे बघ, आता आपण सगळ्यांनी सावध राहायला हवं. म्हणजे काय करायचं? हे बघ, तू घरात सगळ्यांना सांग की येते 15 दिवस आपल्या सगळ्यांचा परीक्षेचा काळ असेल. कुठलंही पाऊल उचलताना सांभाळून उचला, विशेषतः लावण्या परांजपेंच्या बाबतीत. कळलं? देव करो आणि त्या बाईचा या घराशी पुन्हा संबंधच नाही. हनी, तुझ्यासाठी कॉफी. थँक्यू. वेलकम. राघव सर आज नेहमीसारखे माझ्या बरोबर जेवत का नाहीये? मगापासून माझ्याशी नीट बोलत पण नाहीयेत ते. रॅम्स काय? काही नाही, मी आलेच. काका सर, तुम्हाला माझ्या डब्यातली हवी आहे? हा म्हणजे थोडी तिखट असेल पण तरी ट्राय करून बघा. नाही नाही नको, धन्यवाद. राघव सर, काय झालं? तुम्ही चिडलात का माझ्यावर? नाही का? नाही, मला माहिती आहे आज मम्मा घरी आली होती आणि तिने जे काही केलं ते तुम्हाला आवडलेलं नाही आणि तुम्हाला राग आलाय ना तिचा? नाही, राग नाही आला, थोडं वाईट वाटतं इतकंच. यात तुमचा काही दोष नाही. तुमच्या आई जे वागल्या ते चुकीचं होतं, हो की नाही? हो, मम्माचं बिहेवियर मला पण नाही आवडत. खरं सांगायचं तर मला खूप गिल्टी वाटतंय. पण यू नो व्हॉट, माझी मम्मा अशीच आहे, स्ट्रेट फॉरवर्ड. आणि तिला जर का दिसतंय की मला कुठल्या तरी गोष्टीचा त्रास होतोय तर तिचा राग तर आउट ऑफ कंट्रोल जातो. हे बघितलंय मी. रमा मॅडम, तुम्ही नका उगाच अपराधी वाटून घ्या. उलट आज तुम्ही जे केलं ते योग्य वाटलं मला.
तुमच्या आईंच्या समोर तुम्ही माझ्या घरच्यांची बाजू घेऊन बोललात, बरं वाटलं खरंच. आणि मला खात्री आहे माझ्या घरच्यांनाही असंच वाटलं असेल. मला खरं आश्चर्यच वाटलं तुम्ही असं अचानक कसं केलं म्हणून. म्हणजे मला आता माझी आजी, वहिनी आई आणि श्रुती आवडायला लागले की काय? अगदी आवडायला वगैरे नाही लागल्या, हा, पण स्टार्टिंगला जेवढ्या इरिटेटिंग वाटल्या होत्या तेवढ्या नक्कीच नाहीयेत. हा, पण परफेक्ट नाहीयेत, ओके ओके आहेत त्या. परफेक्ट कोणीच नसतं रमा मॅडम. प्रत्येकामध्ये थोडी उणीव असतेच ना, दोष हे असतातच. पण एकदा का त्या व्यक्तीला आपण आपलं मानलं की त्याला त्या सगळ्या गुणदोषांसकट स्वीकारायचं असतं. माझं माझ्या घरच्यांवर खूप प्रेम आहे रमा मॅडम, त्यामुळे त्यांच्या ह्या चुका मी समजून घेतो. कुठल्याही नात्यात हेच करायचं असतं, त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात. काय झालं? काही नाही. यू नो व्हॉट राघव सर, तुम्ही जेव्हा बोलता ना तेव्हा तुमचं बोलणं ऐकत राहावं असं वाटतं. पण खरं सांगू का, मी ना आता छोटे गुरुजींचे गुड थॉट अशी वाईट बनवूनच घेणार. मला सांगा, तुम्हाला इतकं छान छान बोलायला कुठून सुचतो? आपण ते संस्कार आमचा, दुसरं काय नाही. पण तुम्ही अशी एक वही बनवाच, उपयोगाला येईल तुम्हाला. हो, तुम्हाला माहितीये, मी जेव्हा घरी जाईन ना तेव्हा अभिला जाऊन खूप सांगणार आहे की हे बघ छोटे गुरुजींचे गुड थॉट्स, बघ आणि शिक काहीतरी यात. अभिषेकची आठवण येत असेल ना तुम्हाला पण? हो, खूप खूप म्हणजे खूप आठवण येते त्याची. मला ना असं झालंय की कधी एकदा जाऊन मी अभिला भेटते. खूप मिस करते मी त्याला. राघव सर, माझ्या संस्कार ट्रेनिंगचे किती दिवस उरले तो आता? ते तुम्हालाच माहिती आहे. तुम्ही तर दिवस मोजत असाल ना, कधी एकदा मी इथून बाहेर पडते वगैरे वगैरे. खरं सांगायचं तर स्टार्टिंगला असं वाटत होतं, पण आता माझ्या डोक्यातच येत नाही की मी परत कधी जाणार. पण जावं तर लागेल ना तुम्हाला काहीच दिवसात. तुमचं लंच झालं का गप्पाच मारत बसलायत अजून? अगं, उद्याचं प्लॅनिंग करत असतील ते. उद्याचं प्लॅनिंग? उद्याचं कसलं प्लॅनिंग? अरे राघव, तू रमाला सांगितलं नाहीस उद्या तुझा बर्थडे येते? व्हॉट? सिरियसली? राघव सर, तुम्ही माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली? अगं, पार्टी द्यायची नसेल म्हणून नाही सांगितलं. नाही तसं नाही अगदी, पण पार्टी खरंच मी नाही देणार आहे कोणाला. मागच्या वेळेला काय झालं आठवतंय ना तुम्हाला? पण असं कसं राघव सर, पार्टी तर दिलीच पाहिजे तुम्ही, आहे की नाही? हो, एक्झॅक्टली, पार्टी तर पाहिजे. अहो हॅलो 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 गाईज, वाय द किओस? काय गोंधळ चाललाय हा? सर बघा ना, उद्या राघव सरांचा बर्थडे, पण ते पार्टी द्यायला नाही म्हणतायत. सर, मला कुठल्याही पब मध्ये जायची अजिबात इच्छा नाही. नको जाऊस, मी तुला एक सोपं सोल्युशन सांगतो, म्हणजे तुझी पार्टी होईल आणि तुला पब मध्ये जाण्याची सुद्धा गरज नाही. कुठलं सोल्युशन? अरे म्हणजे राघव आपल्याला त्याच्या स्टाईलची पार्टी देईल ना, सात्विक पार्टी. मसाले भात, श्रीखंड, पुरी, आमरस, बासुंदी, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. सिंपल. आणि राघव, तू या सात्विक पार्टीची ऑफर आम्हाला मागच्या वेळेला दिली होती की नाही, ती ऑफर आम्ही आत्ता स्वीकारतोय आणि उद्या तुझ्या घरी जेवायला येतोय. ही कल्पना फारच मस्त आहे. चालेल, तुम्ही सगळे घरी या, घरच्यांना भेटून तुम्हाला खूप आनंद होईल. चलो तो फिर, प्लॅन पक्का. उद्या आपण राघवच्या घरी त्याच्या आईने बनवलेलं सुग्रास जेवण जेवायला जायचं. येस येस ओके. राघव सर, तुम्ही या सगळ्यांना घरी काय इन्व्हाइट करताय? काय चांगलं वाटेल ना, म्हणजे घरही बघता येईल त्यांना आणि घरात मलाही बघता येईल.
राघव सर तुम्ही विसरताय का? मी पण त्या घरात राहते ते, आणि ह्या सगळ्यांनी मला तिथे बघितलं ना तर खूप मोठी गडबड होईल. आधीच ते आपल्याला लव समथिंग वर्ड्स म्हणतात का? अजून चिडवायला त्यांना रिझन का देताय तुम्ही? बरोबर आहे तुमचं, हे लक्षातच नाही आलं माझ्या. पण आता मी शब्द दिलाय हो, आता काय करणार? मग आता काय करायचं? नाही तुम्ही काळजी करू नका, आपण काहीतरी मार्ग काढूया यात.